नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी. आयुष्यभर भोग भोगावे लागतील. नकळत अनेक संकटाचा सामना आपणास करावा लागू शकतो. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका. तर कोणती आहे ती भाजी जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हर हर महादेव. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ते पीक वर्षानुवर्ष पुढेही विकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित भाकरीचा आस्वाद घेत असतात. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत, तसेच कोणत्या भाज्याचा समावेश चुकूनही करायचा नाही. या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते. मग या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर ते आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात. तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो, जी सेवा करतो, त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीनं जास्त मिळतं. कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये दैवी शक्ती असते आणि शांततासुद्धा असते. आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे. आपण थोडंसं तीळ घ्यायचं आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपणास हे तांदूळ आणि तीळ भिजत घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी याला बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. ते तांदूळ जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि मकर संक्रांतीमध्ये तिळाचा उपयोग करून आपण आपले रोग, आपल्या अडचणी आणि आपल्या संकटाला नष्ट करत असतो. म्हणून या दिवशी आपल्या अंगाला तांदूळ आणि तिळाचं उटणं अवश्य लावलं पाहिजे. यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात. तर मंडळी, हे उटणं तुम्हाला लावण्याआधी आपण आपल्या देवांना लावावं, आपल्या आराध्य देवांना लावावं. यामुळे त्याचा अजूनच फायदा आपणास मिळत असतो. जे उटणं आपण देवाला लावलेलं आहे त्यातील थोडंसं उटणं आपण जे उटणं लावत आहोत त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते उटणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होते आणि आपले रोग, कष्ट, त्रास, संकट याचा समूळ नाश होतो. तर मंडळी, भोगीच्या दिवशी आपणास आवर्जून हा उपाय करायचा आहे. तसेच आता हे उटणं लावून झाल्यावर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल अवश्य टाकलं पाहिजे. याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपणास केस धुवायचे आहेत. अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो, वृद्ध असो किंवा प्रत्येक व्यक्तीने या दिवशी केस धुतले पाहिजेत. पांढरे तीळ या दिवशी टाकून आंघोळ केलीच पाहिजे. घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्यावरील नकारात्मकता दूर होते, पण त्यासोबतच आपलं आजारपण देखील दूर होतं. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकल्या पाहिजेत. आंघोळ केल्यानंतर आपणास सर्वप्रथम तीळ आणि गुळ देवांना अर्पण करून तेच तीळ आणि गुळ आपणास खायचं आहे. असं केल्यामुळे आपणास लाभ होतो. जर तुमच्याकडे भोगी साजऱ्या करण्याची पद्धत वेगळी असेल तर तुम्ही तुमच्या परंपरेनुसार भोगी साजरी करू शकता.
आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवली पाहिजे, कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वटाणा, साकवत, फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी भाजी बनवताना प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीला जर तुम्हाला भाकरी बनवताना तीळ लावायचं आठवण नसेल तर तुम्ही थोडेसे तीळ वरून टाकू शकता. यामध्ये पहिली भाकरी आणि भाजी आपणास नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. सोबत लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी दाखवण्याची परंपरा आजही चालू आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ पुसून घेतलं पाहिजे. त्यामध्ये जेव्हा नैवेद्य आपण अर्पण करतो तेव्हा सुगडामध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकून हा नैवेद्य देवापुढे ठेवण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो. अशी पद्धत काही ठिकाणी आहे. आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण देवाला नैवेद्य अर्पण करू शकता. पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो, भोगीची भाजी बनवत असतो, तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे. तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत आहोत त्याचे देखील खूप महत्त्व आहे. वांगे हे वाताड असल्याने त्याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरत असते. शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ तेलयुक्त असून शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. या भाजीसह दूध, दही, तूप, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत, जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण होईल. तरीही पोटात थंडावा राहतो. शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते. तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत सुद्धा मिळत असते. तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते. शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी बाजरी हा पदार्थ आहे. यामुळे तीळ मिसळून बाजरीची भाकरी अवश्य बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्हीही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळते, थंडी वाजत नाही. तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो, यालाही खूप महत्त्व आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते, यामुळे शरीराला एक कोरडेपणा आलेला असतो. गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचे तेल त्या पाण्यात उतरते आणि शरीराला लागत असते. यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं. या दिवशी जुन्या व वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. आणि म्हटलं सुद्धा जातं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका असं आवर्जून बोललं जातं. या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊन आपण दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकायचं आहे. मग 11 किंवा 21 पांढरे तीळ टाकायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. फूल वाहायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी. तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेव मध्ये रात, 2 ओळीत केवढा आशय समावलेला आहे. पहा, तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही, बरे तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो
एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे देवा महाराजा, अशी प्रार्थना करावी. तर मंडळी, आपल्याकडे शेत नाही आणि आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकता. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगू शकतो. आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत ते दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो, तो कसा स्थिर होतो. मग घरामध्ये पैसा येतो, पैसा स्थिर राहतो किंवा मुलांची प्रगती होते, संतान प्राप्ती होते, विवाह वेळेवर जुळून येतो. ज्या काही अडचणी आपल्या आहेत त्या मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. यामध्ये भगवान विष्णूच्या 1000 नावाचा उल्लेख केला गेला आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता, श्रवण करू शकता. पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते. आता या दिवशी आपल्याला काही भाज्याचं सेवन चुकूनही करायचं नाही. त्यामध्ये आपण मसुरीच्या डाळीची भाजी भोगीच्या दिवशी चुकूनही बनवायची नाही. अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असाल तरीसुद्धा त्यामध्ये डाळीचा उपयोग करायचा नाही. मग त्यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायचं नाही.